दानवीर कर्ण. कुरुक्षेत्राच्या आधीचा काळ होता. अंगदेशाचा राजा कर्ण आपल्या दानशीलतेसाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होता. कोणीही रिकाम्या हाताने त्याच्या दारातून परत जात नसे. दररोज सकाळी सूर्योदय होताच कर्ण सूर्यदेवाची पूजा करत असे. तोपर्यंत जो कोणी काही मागेल ते तो न चुकता दान देई. एके दिवशी एक ब्राह्मण कर्णाकडे आला. तो म्हणाला, राजा कर्ण, मला तुमच्याकडून एक दान हवं आहे. कर्ण हसून म्हणाला, मागा ब्राह्मणदेव, जे काही आहे ते तुमचंच आहे. ब्राह्मण म्हणाला, मला तुमचं कवच आणि कुंडल दान द्या. हे ऐकून सभेत शांतता पसरली. कारण ते कवचकुंडल कर्णाला जन्मजात मिळाले होते आणि ते असताना कर्ण अजेय होता. सगळे घाबरले. पण कर्णाच्या चेहऱ्यावर जराही चिंता नव्हती. तो म्हणाला, दान मागणाऱ्याला नाही म्हणणं हे कर्णाला शोभत नाही. कर्णाने स्वतःच्या हाताने कवचकुंडल काढून ब्राह्मणाच्या हाती दिले. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. पण कर्णाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तेव्हा तो ब्राह्मण स्वतः इंद्रदेव असल्याचं सांगून म्हणाला, कर्णा, तुझं दान अमर आहे. तू दानवीर म्हणून ओळखला जाशील. कर्ण हसून म्हणाला, कीर्तीपेक्षा मोठं काही नाही. पण दान करताना आनंद मिळणं हेच खरं धन आहे. गोष्टीतून शिकवण. खरा मोठेपणा संपत्तीत नाही, तर त्याग आणि उदारतेत असतो. कर्णासारखं देणं शिकणं हीच खरी श्रीमंती आहे.